हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळं? गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत असाल अशी अपेक्षा करते. आणि कुठून बघताय तर माझ्या लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ खाली सांगा, म्हणजे मला कळेल कितपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला आहे. तर आज केलं आहे बुधवार निमित्त, खूप दिवस झाले चिकन आणलं नव्हतं, तर रेग्युलरसारख्या व्हिडिओ मी अपलोड केला नाही आहे. तर जेवढं काही गरजेचं आहे तेवढंच अपलोड केलं आहे. तर खोबरं भाजून घेतलं आहे, त्याच्या आधी मसाला हळद, चिकन मसाला हळद मीठ असं लावून ठेवलं होतं चिकनला मॅरिनेट करून. आणि त्यानंतर मिरची लसूण कांदा आणि आलं यांची पेस्ट करून फोडणीला घातली. त्याच्या आधी तेल आणि अंबारी मसाला फोडणीला घातला. त्यानंतर आलं पेस्ट केलेली पेस्ट मी फोडणीला घालून त्यात चिकन टाकलं आहे. ते 20 मिनटं शिजू दिलं आहे. आणि नंतर इथे खोबरं भाजायला घेतलं आहे, ते भाजून व्यवस्थित झालं आहे. तर खोबरं भाजायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ कशालाच लागणार, एवढा कंटाळा येतो मला खोबरं भाजायला. तर तुम्ही बघू शकता मसाला लावलेला थोडे मी चिकनचे पीस जे बोनलेस आहेत ते मी मुलासाठी काढले होते. तर त्याने काय ते खाल्लेच नाही, कारण तब्येत जरा बरी नाही वाटते, त्याला ताप आल्यासारखं आलं आहे. सो फोडणीला घातलेलं चिकन व्यवस्थित शिजून आलं आहे. त्यानंतर मी त्यात वाटण टाकलं आहे. आणि पूर्ण रेसिपी दाखवते, कारण चिकन आता आजकाल सगळ्यांनाच येतं. जेवढं काही रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चिकन पूर्ण झालेलं बघा, वाटण टाकलं आहे फोडणीला आणि पूर्ण चिकन उकळून घेतलं आहे. जी काही 1-2 उकळी आहे ती मी चांगली व्यवस्थित करून घेतली, जेणेकरून परत गरम करायला नको. सकाळी चिकन घेतले, कारण पावसाचे दिवस असल्यामुळे लाईट कधी जाते ते येतच नाही 2-3 तास. सो अशी भांड्यांचाही काही खटर आहे तो घासायचा आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. सो हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळं? गुड आफ्टरनून. दुपारची संध्याकाळ झालेली आहे आणि भरपूर असं म्हणजे मी झोपली होती सकाळी लवकर उठतो त्यामुळे. पण मला अचानक जाग आली की म्हटलं मुलगी शाळेत गेली नाही की काय. उठून बघते तर घड्याळ वाजले 1:45. तर म्हटलं यायचा तिचा वेळ झाला. सो आता मी तिला आणायला जाते, छत्री घेतली आणि झोप माझी इनकम्प्लीट राहिली. सो आता बघूया गाडी कधी येते गाडीची, तर म्हटलं वाट बघते.